नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, सायन्सचा एक टॉपिक आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, रक्त अभिसरण संस्था। तर सर्वप्रथम आपण समजून घेऊ की ही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम काय असते। तर बघा, सर्व प्राणी व वनस्पतीमध्ये अन्न, वायू व उत्सर्जित पदार्थ यांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी विशिष्ट संस्था असतात। विशेषतः प्राण्यामध्ये या संस्था जास्त विकसित झालेल्या आहेत। या संस्थांना आपण रक्त अभिसरण संस्था असं नाव दिलेलं आहे। ऍक्च्युअल मध्ये रक्त अभिसरण संस्थाचा जो शोध लावला तो लावलेला आहे विलियम हार्वे यांनी। कोण लावलेला आहे? विलियम हार्वे। ऍक्च्युअली विलियम हार्वेला आपण फादर ऑफ एंजिओलॉजी असं म्हणतो। फादर ऑफ एंजिओलॉजी असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं। आणि त्यांनी जिवंत सापावर, कशावर? जिवंत सापावर प्रयोग केलेला आहे। जिवंत सापावर प्रयोग केलेला आहे की त्याची रक्ताभिसरण संस्था कशा प्रकारची असते। ऍक्च्युली सायंटिस्ट लोक हे झपाटलेले असतात। पेरी क्युरी नावाची एक सायंटिस्ट होती, जेव्हा ती वारली तर तिला ज्या तंबूत ठेवण्यात आलेला आहे त्याला व्यवस्थित पॅक करण्यात आलेला आहे, कारण त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा रेडिएशन्स गेलेले होते, कारण त्यांनी रेडियमचा शोध लावलेला होता आणि ती रेडियमवर म्हणजे जे विकिरण असतो त्या विकिरणावर काम करत होती। त्यामुळे तिच्या लॅबमध्ये पण जायचं असेल तर एक विशेष शूट घालून जावं लागतो, कारण तिथे असलेल्या रेडिएशन्समुळे तुम्ही हार्म होऊ शकता। आणि त्यांची मृत्यू पण रेडिएशनमुळेच झालेली आहे। 2 वेळा पेरी क्युरीला नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे, फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये। फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे। तर बघा, आपण आपल्या विषयावर येऊ। रक्त अभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, अँड याचा फादर कोण आहे? तर विलियम हार्वे। तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की रक्त अभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला, हा प्रश्न जर आला एक्झाममध्ये तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे विलियम हार्वे यांनी लावलेला आहे। आता आपण पुढे बघू की ऍक्च्युअल रक्ताभिसरण संस्थेचे प्रकार किती आहेत। तर बघा मित्रांनो, रक्ताभिसरण संस्थेचे 2 प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात। एक असते बंद रक्ताभिसरण संस्था आणि एक असते ओपन म्हणजे खुली रक्ताभिसरण संस्था। तर जी बंद रक्ताभिसरण संस्था आहे, ज्याला आपण क्लोज रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो, त्याच्यामध्ये विशिष्ट रक्तवाहिन्या असतात। या विशिष्ट रक्तवाहिन्या काय करतात? तर शुद्ध व अशुद्ध रक्ताचा पुरवठा करत असतात। आता तुम्ही म्हणणार सर, शुद्ध रक्ताचा पुरवठा कुठून आणि अशुद्ध रक्ताचा पुरवठा कुठून, हे आपण पुढे बघू। आणि याच्यामध्ये एक विशिष्ट गोष्ट आहे की शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकामेकामध्ये मिसळत नाही। जर असा विचार केला की याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये या घटकामध्ये म्हणजे बंद रक्त अभिसरण संस्थेमध्ये कोणते प्राणी येतात? तर सरपटणारे, रेप्टाइल्स म्हणतो आपण, उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात। त्यानंतर पृष्ठवंशी जे जमिनीवर राहतात, है ना, त्याच्यामध्ये गांडूळ आहे, मानव आहे, साप आहे। या सगळ्यांचा जो अंतर्भाव होतो तो कशामध्ये होतो? तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये होत असतो। दुसरा प्रकार आहे ओपन। ओपन म्हणजे खुली रक्ताभिसरण संस्था। तर खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे सिंपल, त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की एकच रक्तवाहिनी असेल, विशिष्ट रक्तवाहिनीची गरज नाहीये तिथं, है ना। जसं इथं विशिष्ट रक्तवाहिन्या दिलेल्या आहेत, शुद्ध रक्तासाठी वेगळी, अशुद्ध रक्तासाठी वेगळी, तसं ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये तसं प्रकारे काहीच नाहीये। शुद्ध व अशुद्ध रक्त एकामेकामध्ये मिसळत असतात, है ना। याच्यामध्ये संघ मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा। आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा संघ आहे, याला कीटकवर्गीय असं सुद्धा म्हणतो आपण। सर्वात जास्त कीटकच आहेत या पृथ्वी तलावर, तर आर्थ्रोपोडा आणि मोलुस्का याच्यामध्ये जे प्राणी येतात ते काय असतात? ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या रक्तवाहिन्या नसतात रक्त घेऊन जायला। ओके, याच्यामध्ये अपवाद आहे ऑक्टोपस आणि स्क्विड, हे 2 मोलुस्कामध्ये येतात, पण यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम नसतो, तर बंद रक्ताभिसरण संस्था त्यांच्यामध्ये असते। यांचे जर उदाहरण बघितले तर झुरळ आहे, गोगलगाय आहे, विंचू आहे, हे याचे उदाहरणं आहेत। आता आपण बघू जे क्लोज रक्ताभिसरण संस्था आहे, तर मानवामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्लोज अभिसरण संस्था विकसित झालेली आहे। तर आपण मानवाचेच उदाहरण घेऊ। मानवामध्ये कशा प्रकारे रक्ताच्या आदान प्रदान होतो हृदयाकडे आणि हृदयाकडून शरीराकडे, ते आपण शिकून घेऊ। तर बघा, मानवातील बंद रक्त अभिसरण संस्थेमध्ये आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या आहेत। पहिले आपण शिकून घेऊ रक्तवाहिन्या, जे रक्त हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून हृदयाकडे घेऊन जातात। त्या रक्तवाहिन्या 3 प्रकारच्या आहेत। आर्टिलरी, ज्याला आपण धमनी असं म्हणतो, शिरा, वेल, जे आपल्याला नीला म्हणून पण आपण यांना ओळखतो, जे आपल्या शरीरात वरच्याच बाजूला आपल्याला दिसत असतात। तिसरा आहे केस वाहिन्या, ज्यांना आपण कॅपिलरीज असं सुद्धा इंग्रजीत म्हणतो। त्यानंतर आपण ब्लड बद्दल माहिती बघू। त्याच्यामध्ये रक्तद्रव, प्लाझ्मा काय आहे, प्लाझ्माचे घटक कोणते असतात,
आणि रक्तपेशी. रक्तपेशी म्हणजे 3 प्रकारच्या रक्तपेशी, RCB, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. ओके, या 3 आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण हृदयाचा मेकॅनिझम काय आहे, की 4 कप्पे असतात मानवाच्या हृदयामध्ये, ते कोणकोणते असतात आणि कशा प्रकारे बॉडीमध्ये हृदयामध्ये ब्लड येतो आणि शुद्ध होऊन परत बॉडीकडे कशा प्रकारे पाठवला जातो. तर आता आपण धमनी, शिरा आणि केसवाहिन्यांचे काम बघून घेऊ. तर बघा, हा चित्र तुम्हाला दिसत आहे. इथं आर्टिररीज आहेत. आर्टिररीज म्हणजेच काय, तर धमनी. आणि आर्टिरिओज म्हणजे काय, आर्टिरिओल्स म्हणजे काय, तर धमन्या म्हणू आपण. ओके, म्हणजे काय, तर बघा, हृदयाकडून हे हा हृदय आहे, हृदयाकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा, शुद्ध रक्त घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे, धमनीचं आहे, आर्टिररीजचं आहे. हा शुद्ध रक्त ते कुठे घेऊन जातात, तर पूर्ण बॉडीवर प्रोव्हाइड करत असतात. ह्या ज्या धमन्या आहेत हे नंतर अजून लहान होतात, त्यांच्या ब्रांचेस बनतात आणि त्यांच्या रूपांतरण धमन्यामध्ये होतो, है ना, म्हणजे अजून लहान. आणि त्यांच्या अजून जर लहान झालं तर हे बघा, लहान लहान ब्रांचेस तयार झालेले आहेत. जेव्हा हे अति लहान होतात तेव्हा यांना आपण कॅपिलरीज असं नाव दिलेलं आहे. आपण ते बघू नंतर. तर आता आपण बघून घेऊ धमनीचे वर्क काय, धमन्याचे फीचर्स काय आहेत. बघा, पहिला फीचर्स आहे की शुद्ध रक्ताचा पुरवठा बॉडीला करणे हृदयाकडून घेऊन. दुसरा, धमनीची जी वॉल असते, ही जी वॉल आहे, ही वॉल काय असते, थिक असते. काय असते, थिक, जाड असते, जाड. वॉल कशी असते, जाड असते. प्रेशर, ब्लड प्रेशर कसा असतो, ब्लड प्रेशर जास्त असतो. ब्लड प्रेशर कसा असतो, जास्त असतो. ओके, बरं. आता ही वॉल थिक आहे म्हणजे काय, जाड आहे. तर याचा अर्थ काय होईल की दोन्हीकडून वॉल थिक असल्यामुळे ही जी मधली पोकळी आहे ही कमी असते कम्पॅरेटिव्हली वेन्सपेक्षा. धमनीमधली ही जी पोकळी असते ती कमी असते. तिसरा पॉइंट, धमन्या जे असतात ते स्ट्रॉंगर असतात देन वेन्स. धमन्याचे जे वॉल आहेत ते काय असतात, मस्क्युलर असतात, स्ट्रॉंग असतात कम्पॅरेटिव्हली वेनपेक्षा स्ट्रॉंगर असतात. प्रेशर पण जास्त असतो. यांना झडपा नसतात. आता सिंपल गोष्ट आहे की हृदयाकडून जेव्हा शरीराकडे रक्त नेलं जाते तेव्हा ऍक्च्युअलमध्ये गुरुत्वाकर्षणच्या विरोधात काम होत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये झडपांची आवश्यकता नसते. ओके, पुढे या धमन्या जेव्हा लहान होतात, अति लहान होतात, इथं बघा हे लहान लहान जाडे तयार झालेले, हे जे जाडे आहेत लहान लहान धमन्यांचे तयार झालेले जाडे, या जाड्यानंच आपण काय म्हणू, तर कॅपिलरीज म्हणू, केस वाहिन्या. काय म्हणू आपण यांना, केस वाहिन्या म्हणू. आता एक केस वाहिन्याचं मुख्य काम काय आहे, तर वेन्स, शिरा आणि धमनी यांना जोडण्याचं काम कोण करतो, तर हे कॅपिलरीज करतात. धमनी आणि शिरा यांना जोडण्याचं काम कोण करते, तर कॅपिलरीज करत असतात. हे कॅपिलरीज एकाच थराने बनलेले असतात, त्यामुळे फार पातळ असतात. ब्लड प्रेशर जर बघितलं तर धमन्यापेक्षा यांच्यामध्ये ब्लड प्रेशर कमी असतो, धमन्यांपेक्षा ब्लड प्रेशर कमी असतो. आणि यांची जर जाडी बघितली तर फारच कमी असते, धमनीपेक्षा जाडी कमी असते आणि वेन्सपेक्षा पण यांची जाडी कमी असते. पण ऍक्च्युअल वायूची देवाणघेवाण करणे, अन्नाची देवाणघेवाण करणे, ह्या सगळे कामं कोण करतात, तर केसवाहिन्याच करतात. रक्तामधील पेशींना वायूची देवाणघेवाण करणे किंवा अन्नाची देवाणघेवाण करण्याचं मुख्य काम केसवाहिन्यांचंच आहे. म्हणजे आपण असं म्हणू की पूर्ण बॉडीभर जे ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं जाते ते केसवाहिन्यांद्वारे केलं जाते. आता होते काय, धमनी जेव्हा हृदयातून येतात तेव्हा ते ऑक्सिजनेट असतात, ऑक्सिजन युक्त पूर्ण असतात. आणि केशवाहिन्यामध्ये ज्यांचं रूपांतर होतं तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन असतो. पण या केशवाहिन्या पेशींच्या घटकांशी वायूची देवाणघेवाण केल्यामुळे ऑक्सिजन दिला जातो आणि शरीरातील बनलेला कार्बन डायऑक्साईड परत घेतला जातो. त्यामुळे इथून त्यापुढे कार्बोनेटेड होतात, डिऑक्सिडेटेड होतात आणि त्यामुळे पुढे त्यांचा अजून प्रकार लहान लहान आकार जो आहे तो निळा होत जातो आणि व्हॅन्युल्स मध्ये कन्वर्ट होतो. ह्या व्हॅन्युल्स मध्ये सिलिका, व्हॅन्युल्स म्हणजे काय, तर शिरिका, लहान वेन्स जे असतात, लहान शिरा जे असतात त्यांना आपण शिरिका म्हणू. म्हणजे केशवाहिन्या या पहिले धमनी असतात, म्हणजे धमन्यांचा एक प्रकार आहे आणि नंतर ते शिरामध्ये रूपांतरित होतात. म्हणजे धमनी आणि शिरा यांना जोडण्याचं काम केशवाहिन्या करतात. ह्या ज्या व्हॅन्युल्स आहेत ते पुढे जाऊन वेन्स मध्ये कन्वर्ट होतात आणि या वेन्स मध्ये पूर्णपणे अशुद्ध रक्त असतो, म्हणजे ऑक्सिजनेट नसतो, कार्बन डायऑक्साईड त्या रक्तामध्ये असतो आणि तो रक्त परत हृदयाच्या उजव्या आर्टरीमध्ये टाकला जातो. ते आपण बघू हृदयामध्ये कशा प्रकारे रक्ताची देवाणघेवाण शुद्ध कशा प्रकारे होतात. अशा प्रकारे आपण बघितलं धमनी, केसवाहिनी. आता वेन्स बद्दल काही विशेष माहिती जाणून घेऊ. वेन्सचं काम आहे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करणे, ठीक आहे. दुसरा, याच्यामध्ये जो ब्लड प्रेशर असतो तो कमी असतो. ब्लड प्रेशर कसा असतो, कमी असतो. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम करतात म्हणून इथं झडपा असतात.
यांची जी वॉल असते, ही वॉल असते ती थीन असते. कशी असते? थीन वॉल असते. यांची जी वॉल असते थीन असते आणि वॉल थीन असल्या कारणाने इथे जी पोकळी आहे ती धमनीपेक्षा जास्त असते. पोकळी काय असते? धमनीपेक्षा जास्त असते. यांना आपण नीला असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? नीला. आज जर बघितलं तर या धमन्या आपल्या बॉडीमध्ये वरच्या भागात असतात. कुठं असतात? वरच्या भागात असतात. आणि जर आपण धमनी बघितलं, धमनी हे शरीरात खोलवर असतात. धमनी कुठं असतात? खोलवर असतात. धमनी कुठं असतात? खोलवर असतात. तर नीला या शरीराच्या वरच्या भागात आपल्याला दिसून घेतात. त्यामुळे आपण वरून बघून सांगू शकतो की याच्या निळ्या निळ्या नसा दिसत आहेत. आपण म्हणतो कधी कधी याच्या नसा दिसत आहेत. तर अशा प्रकारे धमनी आणि नीला. आता इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ऍक्च्युली शिराचं काम आहे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करणे, पण जी फुफ्फुस धमनी असते, जसं फुफ्फुस धमनी असेल, फुफ्फुसामध्ये जी धमनी असेल ती अशुद्ध रक्ताचा पुरवठा करते, म्हणजे अशुद्ध रक्त त्याच्यामध्ये असतो. तर फुफ्फुस शिरामध्ये शुद्ध रक्त असतो. फुफ्फुस शिरामध्ये काय असतो? शुद्ध रक्त असतो. आता हे काय होतं, आपण जेव्हा हृदय हा चॅप्टर बघू, जेव्हा आपण हार्ट बद्दल माहिती बघू, तेव्हा तुम्हाला हे कळेल की असं का होत असते. ओके, तर अशा प्रकारे आपण धमनी, केशवाहिन्या आणि शिराबद्दल माहिती बघितलेली आहे. यांचं जर आपण जाडी आणि उंच प्रेशरनुसार थोडासा क्लासिफाईड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसेल की बघा इथं जर मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर यांच्या आपण रक्तदाबानुसार चढता क्रम लावला तर पहिलेच सांगितलं सर्वात जास्त प्रेशर कुठे आहे? धमन्यांमध्ये आहे. त्याच्यापेक्षा कमी केसवाहिन्यांमध्ये, त्याच्यापेक्षाही कमी शिरांमध्ये असतो. ओके, जाडीनुसार जर बघितलं तर सर्वात जास्त जाडी धमन्यांची असेल, सिंपल आहे. केशवाहिनीची जाडी सर्वात कमी असेल आणि शिराची जाडी मध्यामध्ये असेल. म्हणजे काय? सर्वात कमी जाडी केशवाहिन्यांची, मग शिराची आणि मग धमन्यांची. जो आपण रक्तभिसरणाचा अभ्यास करतो त्याला एंजिओलॉजी असं म्हणतात आणि म्हणून फादर ऑफ द एंजिओलॉजी असा प्रश्न जर आला तर आपण काय म्हणायचा? विलियम हार्वे इज अ फादर ऑफ द एंजिओलॉजी. ओके, there are 3 vessels are very important which are we learned here, artery, veins and capillaries. After that we are learning about blood. What is the type of blood and which contents are included in blood. ऍक्च्युअली ब्लडचे 2च भाग होतात, ते पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. थँक्यू.